Good morning, students. Today we will going to start our chapter number 3, that is impressive web designing. Okay, impressive web designing. Okay, in that chapter HTML code programming. Okay, impressive web designing means what? We have to create a web page which is more attractive. ओके, वेब पेज डिझाईन करायचं आहे आपल्याला. ओके, हा पूर्ण चॅप्टर कोडिंग पार्ट आहे, प्रोग्रॅमिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही HTML लँग्वेज अंडरस्टँड करणार आहात, शिकणार आहात. ओके, इझी आहे खूप. फक्त जरा लेंदी चॅप्टर असल्यामुळे मी तो खूप सेकंड लास्ट ठेवलेला होता आणि एक आपला चॅप्टर राहील DBMS. 4 पैकी आपले 2 कंप्लीट झालेत, फर्स्ट अँड फोर्थ. ओके, आता आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट करू, कारण की हा केला त्याच्यानंतरच तुम्हाला डेटाबेसबद्दल जरा कन्सेप्ट थोडाफार लिटिल बिट अंडरस्टँड, कारण की तुम्ही पूर्ण अवेअर आहात प्रोग्रॅमिंगबद्दल. त्याच्यामुळे मी हा चॅप्टर जरा खूप नंतर ठेवलेला, का तर ह्याला खूप वेळ देता येईल. लेंदी असल्यामुळे आपण तो थोडा घेऊयात. ओके, इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. ओके, आपल्याला काय करायचं आहे, वेब पेज डिझाईन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय आणि हा जो चॅप्टर आहे थर्ड, तो आपल्याला पूर्ण एक्झामसाठी असणार आहे. सेल्फ लर्निंगसाठी त्यांनी रिडक्शनमध्ये कुठलाही सिलेबस त्याच्यामध्ये ठेवलेला नाही आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण चॅप्टरमधले सगळे पॉईंट त्यांनी एक्झामसाठी ठेवलेले आहेत. ओके, लेट अस लर्न वर्किंग ऑफ वेब, components of web, introduction to HTML5, basic related to tags and text formatting tags, heading labels, inserting images in a web page and creating hyperlinks, forms in HTML, use of scripting in HTML, basics of JavaScript, simple JavaScript program. ओके, हा जो आपला चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये आपण HTML लँग्वेज म्हणजे HTMLचे HTML5 हे एक नवीन त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ॲड करून, फंक्शन्स ॲड करून त्यांनी HTML म्हणजे आधी जो लास्ट सिलेबस होता त्याच्यामध्ये HTML लँग्वेज होती फक्त, पण आत्ताचा जो तुम्हाला न्यू सिलेबस आला आहे लास्ट इयरपासून त्याच्यामध्ये HTML5 म्हणजेच त्यांनी थोडेसे त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला HTML5 असं त्यांनी नाव दिलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही वेब पेजचं वर्किंग कसं होतं हे शिकणार आहात. त्याच्यानंतर HTML5बद्दल इंट्रोडक्शन त्यांनी दिलं आहे, लँग्वेजबद्दल. त्याच्यामध्ये लागणारे टॅग्स त्यांनी दिलेले आहेत. ओके, हेडिंग लेबल्स म्हणजे जे आपण एखाद्या वेब पेजला हेडिंग देतो ते कसे द्यायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे. वेब पेजमध्ये इमेज कशी इन्सर्ट करायची, हायपरलिंक्स कशा क्रिएट करायच्या हे त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. फॉर्म्स बनवायला शिकवलेले आहेत. यूज ऑफ स्क्रिप्टिंग इन HTML, बेसिक्स ऑफ JavaScript and simple JavaScript program. Okay. Let's we will start the introduction part. Okay, online resources have become a part of our day-to-day life. Okay, the internet is a powerful media to transmit information. The pages of information displayed on the internet are referred to as a web pages. Okay, online resources have become a part of our day-to-day life. बरोबर. आता विदाउट इंटरनेट असं कोणाकडेही नाही आहे की ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे, इंटरनेटचा पॅक नाही आहे. ओके, विदाऊट इंटरनेट आपण आता काहीही करू शकत नाही, कारण की हा आपला डे टू डे लाईफचा आता एक पार्टच झालेला आहे. ओके, द इंटरनेट इज अ पॉवरफुल मीडिया टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन
These pages of information displayed on the internet are referred to as a web page. Okay, internet काय आहे? It is a powerful media to transmit the information. Okay, internet काय आहे? It is a powerful media to transmit the information. कशासाठी? इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्यासाठी इंटरनेट हा काय आहे? पॉवरफुल मीडिया आहे. The pages of information displayed on the internet are referred to as a web pages. Okay, the pages of information काय आहे? Displayed on the internet are referred to as a web pages. बरोबर, जी इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वेब पेजवरती. बरोबर. The standard and formats for presenting text and graphics on the internet are developed and approved by www governing authorities. Okay, आणि काय सांगितलंय तुम्ही बघितलं असेल, आपण कुठलीही एखादी वेबसाईट वगैरे टाकत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय आपण मेन्शन करतो? www डॉट जी आपल्याला वेबसाईटचं पाहिजे असेल त्याचं नाव .com. ओके, फॉर एक्झाम्पल मला जीमेलचं ओपन करायचं असेल तर मी काय टाकणार? www.gmail.com. ओके, wwwचा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. ओके, विथ द हेल्प ऑफ वेब. त्यांनी काय इथे सांगितलंय? The standard and formats for presenting text and graphics on the internet are developed and approved by www governing authorities. Okay, त्याचं ते काय आहे? प्रेझेंटिंग फॉर्मॅट्स, टेक्स्ट अँड ग्राफिक्स काय आहे? इंटरनेटवरती डेव्हलप अँड अप्रूव्ड झालेले आहेत. बाय व्हॉट? www गव्हर्निंग ऑथॉरिटीज. हे गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी घेऊनच www हे स्टँडर्ड त्यांनी ओपन केलेलं आहे. The growing demand for attractive presentation of information using electronic means gave rise to the invention of website. Okay, काय सांगितलंय? The growing demand for attractive presentation of information using electronic means gave rise to the invention of website. कुठल्याही वेबसाईटला www वेबसाईटचं नाव .com हे कंपल्सरी असतंच. बरोबर, त्याच्याशिवाय आपण जाऊ शकतो, पण प्रॉपरल्या वेबसाईटमध्ये जायचं असेल आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला www हे गव्हर्नमेंटनी ऑथॉरिटी देऊनच दिलेलं आहे. ओके, हाऊ डज द वेब वर्क? त्यांनी ते वर्किंग दिलेलं आहे बघा. कसं आपल्याला विथ सिंगल क्लिकवरती गुगलवरती आपण कुठलीही इन्फॉर्मेशन सर्च करायला टाकतो. बरोबर, कुठल्याही सिंगल क्लिकवरती आपल्याला ते इन्फॉर्मेशन देतं. तर त्याच्यामधली जी प्रोसेस आहे ती कशी होते त्यांनी इथे दिलेली आहे बघा. www stands for World Wide Web, normally referred to as a web. Figure number 3.1 describe the working of web. Okay, वेबचं दिलेलं आहे वर्किंग कसं होतं बघा. स्टेप 1 क्लायंट मशीन दॅट इज यू. ओके, क्लायंट मशीन म्हणजे आपल्या घरी जे PC असतात, आपल्या मोबाईलवरती आपण घर बसल्या जे सर्च करतो त्याला म्हणायचं क्लायंट. क्लायंट म्हणजे कोण? आपण. क्लायंट मशीन म्हणजे काय? आपण जी स्वतः हँडल करतो ती क्लायंट मशीन. ओके, स्टेप 1 when you type domain name and click on the browser it sends request to DNS server for finding web server IP. Okay, DNS server means what? domain namespace. DNS stands for domain namespace. ओके, आणि काय दिलंय की जेव्हा आपण क्लायंट मशीन म्हणजे मी काय केलं, माझ्या मोबाईलच्या गुगलवरती किंवा PC वरती वेब ब्राउझर गुगल क्रोम ओपन करून गुगलवरती मी माझी एक वेबसाईट टाकली आणि ते एक्झाम्पल दिले बघा www.ebalbharti.in. ओके, मी ही वेबसाईट टाकली आणि काय केलं? क्लिक केलं सर्चसाठी. त्यांनी काय सांगितलं? क्लिक ऑन ब्राउझर इट सेंड्स रिक्वेस्ट टू DNS सर्व्हर फॉर फाइंडिंग वेब सर्व्हर IP. काय करतं मग? मी जेव्हा सर्च बोलते त्यावेळी तो काय करतो? DNS सर्व्हरला पहिलं ते काय केलं जातं? रिक्वेस्ट केली जाते. मग DNS सर्व्हर काय करतो? त्याचा IP ॲड्रेस दॅट इज इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. प्रत्येकाचा IP ॲड्रेस वेगळा असतो बघा. त्यांनी तर स्टेप 2 मध्ये दिलंय IP ॲड्रेस इज 10.0.2.3. IP ॲड्रेस हा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. ओके, IP स्टँड्स फॉर इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. काय होतो की तो फाइंड आउट करतो. बरोबर, आणि IP ॲड्रेस हा नेहमी नंबर्समध्येच असतो. ओके, हा जे एक्झाम्पल दिले ना 10.0.2.3 सो इट इज अ IP ॲड्रेस. मग तो काय करणार? बालभारतीचा IP ॲड्रेस DNS सर्व्हर काय करतो? फाइंड आउट करतो आणि काय करतो? DNS सर्व्हर फॉर फाइंडिंग वेब सर्व्हर IP. मग तो फाइंड आउट करतो. इट हॅज मॅपिंग ऑफ URL अँड सर्व्हर IP सिमिलर टू फोन बुक
वर्किंग ऑफ www बघा इथे दिलेला आहे. हां, तो IP ॲड्रेस काय करतो आपल्या, तुम्ही कधीही बघा, दाखवते तुम्हाला मी एक वाटल्यास डेमो. थर्ड स्टेप त्यांनी बघा काय दिले, रिक्वेस्ट फॉर ई बालभारती वेब पेज. मग क्लायंट काय करतं ते, याचा अर्थ रिक्वेस्ट म्हणजे जेव्हा आपण सर्च करतो, नाव टाकलं ebalbharti.in, सर्चवरती क्लिक केलं, मग सर्चवरती जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी तो DNS सर्व्हरला तो रिक्वेस्ट पाठवतो टू फॉरवर्ड टू फाइंड द IP ॲड्रेस ऑफ वेब पेज और ई बालभारती साईट. ओके, मग तो ह्या दोन प्रोसेस करतो, तो सेंड करायच्या आणि IP ॲड्रेस फाइंड आउट करायच्या. मग आपली रिक्वेस्ट जाते ई बालभारतीच्या वेब सर्व्हरला टू ओपन दी वेब पेज. बघा इथे त्यांनी दिलं आहे ई बालभारती वेब सर्व्हर, IP ॲड्रेस काय आहे त्याचा 10.0.2.3 बरोबर. मग ई बालभारतीचं वेब सर्व्हर काय करतो, ओपन करतो IP ॲड्रेस थ्रू आणि मग ते आपल्याला रिस्पॉन्स देतं आणि आपल्याला वेब पेज ओपन करून देतं. अंडरस्टँड, दिस इज अ वर्किंग ऑफ वेब. अंडरस्टँड. मी तुम्हाला डेमो दाखवते. गुगलवरती मी गेले, पण ती साईट टाकूया www.ebalbharti.in बरोबर. मी इथे काय केलं, सर्च केलं, गुगल सर्च केलं, गुगल सर्च. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं, HTTPS म्हणजेच काय, ही आपली जी साईट आहे ती ऑथराइज्ड आहे बरोबर. त्यांनी मला पेज ओपन करून दिला. अंडरस्टँड. तर ह्या ज्या माझ्या सिंगल क्लिकच्या गुगल सर्चवरती जेव्हा ते रिडायरेक्ट होतं म्हणजे सर्चसाठी होतं, त्यावेळी ते आपण रिक्वेस्ट करतो कशाला, वेब सर्व्हरला, आय वॉन्ट टू ई बालभारती पेज ओपन करायचं आपल्याला बरोबर. मग तो काय करतो, त्याचा IP ॲड्रेस पाठवतो, सर्च फाइंड आउट करतो आणि मग IP ॲड्रेस फाइंड आउट केल्यानंतर काय होतं, ते ई बालभारतीच्या वेब सर्व्हरला जातो तो IP ॲड्रेस रिडायरेक्ट होऊन आणि मग आपल्याला ते वेब पेज ओपन करून देतं. ओके, आता मला हे करायला किती 2 सेकंद पण नाही लागली, पण ह्या 2-3 प्रोसेस तो विदिन मिली सेकंडमध्ये तो कंप्लीट करतो. अंडरस्टँड. तर असं वर्किंग आहे वेबचं. म्हणजे आपण जे मेल ID टाकतो, एक वेबसाईट टाकतो, तर त्याच्या अशी प्रोसेस होते. नेक्स्ट, कंपोनंट्स ऑफ वेब. वेब युजेस द फॉलोविंग टर्म्स. ओके, ह्या ज्या कंपोनंट्स ऑफ वेब आहे हे तुम्हाला डेफिनेशनसाठी नक्कीच विचारतात. सो इट इज अ इम्पॉर्टंट पॉईंट आणि होमवर्कमध्ये 3.3 हा पॉईंट लिहायचा आहे. ओके, आणि मला मग सेंड करा अटेंडन्ससाठी विथ युअर नेम अँड रोल नंबर. मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स रोल नंबर नेम लिहायला विसरतात. सो प्लीज डोंट फॉरगेट टू राईट युअर नेम, त्याशिवाय मला खूप कन्फ्युजन होतं अटेंडन्स लावायला. ओके, हे 3.3चं कंपोनंट्स ऑफ वेबच्या ह्या डेफिनेशन्स आहेत त्या लिहून आणायच्यात. आणि तुम्हाला ह्या एक्झामला सुद्धा किंवा फिल इन द ब्लँक्सला MCQला विचारतात. वेब पेजची डेफिनेशन बघूया काय. अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML. वेब पेज इज व्हॉट, वेब पेज. आपण जेव्हा एखादं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करतो त्यावेळी ते जी आपल्याला फर्स्ट विंडो ओपन करून देतं ते, सो इट इज अ वेब पेज. अंडरस्टँड. वेब पेज इज व्हॉट, अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML. ओके, वेब पेज इज व्हॉट, इट इज अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML. ओके, आता मी जसं मगाशी गुगलवरती गेलं, मी ब्राउझर ओपन केला बरोबर. आता हे सुद्धा एक काय आहे, वेब पेजच आहे. ओके, गुगल मी एक हे काय झालं माझं, हे वेब पेज. अंडरस्टँड. सो हे वेब पेज कशा थ्रू बनतं, सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML बरोबर. HTML PHP लँग्वेज ही कशासाठी यूज करतात, टू क्रिएट अ वेब पेजेस. वेब पेजेस कशाला म्हणतात, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट जे पेज आपल्याला डिस्प्ले होतं त्याला म्हणतात वेब पेज. तर ही वेब पेजेस बनवण्यासाठी HTML लँग्वेज यूज करतात.
नेक्स्ट वेबसाईटची डेफिनेशन दिले, अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस कंटेनिंग टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, फॉर एक्झाम्पल www.ebalbharati.in. जसं मी तुम्हाला सांगितलं वेबसाईटची डेफिनेशन काय त्यांनी दिले, इट इज अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस. बरोबर, कलेक्शन ऑफ काय दिलं त्यांनी, इंटरलिंक्ड. म्हणजे इंटरलिंक म्हणजे एकमेकांना एक अटॅच असे वेब पेजेस असतात, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेबसाईट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काही असू शकतं, टेक्स्ट असू शकतो, इमेजेस असू शकतात, ऑडिओ असू शकतो, व्हिडिओ असू शकतात. ओके, वेबसाईट समजलं, वेबसाईटची डेफिनेशन. नेक्स्ट, वेब ब्राउझर. वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर यूज्ड टू व्ह्यू वेब पेजेस और वेबसाईट अवेलेबल ऑन द इंटरनेट. फॉर एक्झाम्पल इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स. ओके, वेब ब्राउझर काय आहे, जसं वेब ब्राउझर्स कुठले कुठले आहेत, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, UC ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोरर. ओके, हे काय आहेत, वेब ब्राउझर्स. जर आपल्याकडे वेब ब्राउझर नसेल तर आपण काहीही सर्च करू शकत नाही. वेब ब्राउझर इज कंपल्सरी इन PC, इन लॅपटॉप और इन मोबाईल ऑल्सो. ओके, अंडरस्टँड. वेब ब्राउझर काय आहे, इट इज अ सॉफ्टवेअर. बरोबर, आपण तो इन्स्टॉल करतो, डाउनलोड करून इन्स्टॉल करतो, किंवा आपण नवीन घेतलेला असेल PC मध्ये त्याच्यामध्ये इनबिल्ट असतो. इंटरनेट सर्फिंगसाठी वेब ब्राउझर इज इम्पॉर्टंट, त्याच्याशिवाय आपण काही सर्च करू शकत नाही. वेब ब्राउझर कशासाठी यूज करतात, इट इज अ सॉफ्टवेअर टू व्ह्यू वेब पेजेस और वेबसाईट अवेलेबल ऑन द इंटरनेट. ओके, नेक्स्ट, वेब सर्वर. अ वेब सर्वर इज an application or a computer that sends web pages over the internet using HTTP protocol. ओके, वेब सर्वर काय आहे, वेब सर्वर इज an application. वेब सर्वर सुद्धा काय आहे, हे ॲप्लिकेशन आहे, or a computer that sends web pages over the internet using the HTTP protocol. काय करतं ते, that sends web pages over the internet using the HTTP प्रोटोकॉल. ओके, HTTP मी सांगितलेलं तुम्हाला, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ह्याच्या थ्रू काय होतं, ते वेब पेजेस काय करतं, जसं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं, वेब पेजेसचं सर्व्हरला तो काय करतो, आपण फाइंड आउट करायला सांगतो IP ॲड्रेस. बरोबर, DNS सर्व्हरला. पण ह्याच्यामध्ये काय होतं, वेब सर्व्हरमध्ये बघा, ebalbharatiचा वेब सर्व्हर आहे, तो आपली रिक्वेस्ट काय करतो, ॲक्सेप्ट करतो आणि रिस्पॉन्समध्ये आपल्याला ॲक्च्युअल वेब पेज ओपन करून देतो. ओके, आणि ते एकमेकांना सेंड करतात कशा थ्रू, HTTPS प्रोटोकॉल थ्रू. ओके, द फंक्शनॅलिटी ऑफ वेबसाईट इज मॅनेज्ड बाय वेब सर्व्हर. फॉर एक्झाम्पल अपाची, Nginx, IIS आर दी पॉप्युलर वेब सर्व्हर्स. ओके, हे अपाची, Nginx, IIS हे काय आहे, पॉप्युलर वेब सर्व्हर्स आहेत. नेक्स्ट, URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इट इज अन ॲड्रेस ऑफ अ वेब पेज on the internet. The web page are retrieved from the original location with the help of URL. Okay, URL काय आहे, it stands for Uniform Resource Locator. It is an address of the web page on the internet. The web page are retrieved from the original location with the help of URL. Next, HTTP. HTTP, that is Hypertext Transfer Protocol, is a protocol used by www for client server communication. ओके, क्लायंट म्हणजे आपण, सर्व्हर म्हणजे कोण, जिथून आपल्याला डेटा येतो तो रिडायरेक्ट होऊन. अंडरस्टँड. HTML, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML स्टँड्स फॉर व्हॉट, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इनेबल्स टू राईट कोड फॉर अ वेब पेज. ऑल द वेब पेज इन अ वेबसाईट आर लिंक्ड विथ वन अनदर विथ द हेल्प ऑफ हायपरटेक्स्ट लिंक्स. अंडरस्टँड. आता मी तुम्हाला दाखवते परत. हे माझं काय आहे, फर्स्ट पासून दाखवतो. हे माझं बघा, हे माझं ब्राउझर आहे, मी ब्राउझर ओपन केलेलं आहे, मला गुगल ओपन करून दिलेलं आहे. मग मी एक ebalbharatiची साईट टाकलेली आहे, गुगल सर्च केलं त्यांनी, बघा इथे www.google.com. अंडरस्टँड. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, ebalbharatiची साईट त्यांनी ओपन करून दिलं मला. आता बघा इथे HTTPS आलं. बरोबर, HTTP. अंडरस्टँड. आणि हे जे तुम्हाला इथे दिसतंय, ही पूर्ण लिंक, कॉपी URL, युनिफॉर्म रिसोर्स, हे काय आहे, URL. जसं इथे बघितलं आपण, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, इट इज ॲड्रेस. बरोबर, हा काय झाला, ॲड्रेस झाला, कशाचा, त्या साईटचा. अंडरस्टँड. आणि HTTP काय आहे, इट इज अ
प्रोटोकॉल. तो काय करतो आपल्याला www क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशनसाठी तो यूज केलेला आहे. अंडरस्टँड? ओके. इथे बघा, डू इट युअर सेफ, अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड व्हॉट? वेबसाइट. ओके. डॅश डॅश इज अन ॲड्रेस ऑफ अ वेब पेज. URL इज अन ॲड्रेस ऑफ अ वेब पेज. ओके. कंपोनंट्स ऑफ वेब समजलं तुम्हाला? प्रत्येकाची डेफिनेशन दिलेली आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं झालं असेल तर मला नक्की विचारा. ओके. पहिलं काय येतं खरं म्हणजे सिम्पल वेब पेज येतं. ते कशा थ्रू बनवलेलं आहे? HTML लँग्वेजनी. सिम्पल कोड यूज करून HTML लँग्वेजने बनवलेलं आहे. वेब ब्राउझर कशाचं बनवलं आहे? इट इज अ सॉफ्टवेअर टू, कशासाठी सांगितले त्यांनी? टू व्ह्यू वेब पेजेस ऑर वेबसाईट अवेलेबल ऑन द इंटरनेट. त्याच्यानंतर काय येतं? वेबसाईट. इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इंटरलिंक्ड, म्हणजे एकमेकांना कनेक्ट असतात ते वेब पेजेस, बरोबर. कारण की आपण एखादी वेबसाईट ओपन केली की त्याच्यामध्ये मल्टिपल्स ऑप्शन्स असतात. म्हणजेच काय, त्या एखाद्या वेबसाईटला ते अटॅच केलेले असतात. मग ते कुठलेही असतो, टेक्स्टमध्ये असतील, ऑडिओमध्ये असतील, व्हिडिओमध्ये असतील, बरोबर. आणि वेब सर्व्हर म्हणजे काय सांगितलं त्यांनी? आता बालभारतीचा वेब सर्व्हर आपण साईट टाकले, बरोबर. मग तो बालभारतीचा वेब सर्व्हर काय करणार? त्याचा IP ॲड्रेस कॉपी करून आपल्याला आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून आपल्याला रिस्पॉन्स देणार आणि ॲक्च्युअल बालभारतीचं पेज ओपन करून देणार. ओके. आणि URL काय आहे? इट इज ॲड्रेस ऑफ द वेबसाईट ऑर वेब पेज. आणि HTTP काय आहे? हा प्रोटोकॉल क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशनसाठी यूज करतात. ओके. आणि HTML काय आहे? इट इज अ हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज टू इनेबल्स इट टू राईट कोड फॉर अ वेब पेज. अंडरस्टँड? हे कंपोनंट्स ऑफ वेब लिहून काढा आणि हाऊ डज द वेब वर्क हे जरा अंडरस्टँड करा. ओके. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण HTML5 लँग्वेजबद्दल स्टार्ट करूयात. तुम्हाला अंडरस्टँड होईल कशी तिचं प्रोग्रॅमिंग आहे. ओके. आणि तुमचं नाव आणि रोल नंबर लिहून नक्की पाठवा मला. थँक्यू.